उन्हाळी वाळवण एपिसोड 16 मध्ये आपण गव्हाची कुरडई बनवणार आहोत। त्यासाठी 3 दिवस गहू पाण्यामध्ये भिजवून घेतले। चौथ्या दिवशी काढून स्वच्छ पाण्याने धुवून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। गहू भिजत असताना सकाळ संध्याकाळ 2 टाइम पाणी चेंज करायचं, म्हणजे फारसे आंबट होत नाहीत गहू। नंतर ते दळून घेतलेले गरजेनुसार पाणी घालून दळून घ्यायचे। नंतर चाळणीमध्ये आपण चीक बाजूला करून घेणार आहोत। राहिलेल्या गव्हामध्ये पुन्हा एकदा पाणी टाकून असं हाताने छान दाबून पिळून घ्यायचे, म्हणजे चीक थोडाही वाया जायला नको। नंतर इथे बघू शकता एकत्र चीक काढून घेतलाय सर्व। आणि आता ही डबल लेअरची जी ज्याला डबल कापड असतो ती चाळणी घेतली, त्याने गाळून घ्यायचं, किंवा तुम्ही कपड्याने देखील गाळून घेऊ शकता। मला ही पद्धत सोपी वाटते, सो मी त्याने गाळून घेतलेला आहे। संपूर्ण इथे चीक खाली पडला आणि जो काही कोंडा राहतो एकदम बारीक तो वरती राहिलेला आहे चाळणीमध्ये, बघू शकता तुम्ही जसा कापडावरती राहतो त्याच पद्धतीने। नंतर ह्या चिकामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि 2 ते 3 तासानंतर वरती आलेलं पाणी हे पिवळं झालेलं असतं ते काढून टाकायचं। परत यामध्ये दुसरं पाणी घालायचं, असं 2 ते 3 वेळा दिवसभरातून पाणी बदलायचं। नंतर इथे रात्रभरासाठी असा चीक आपण पाण्यामध्ये हे करून ठेवलाय। वरचं पाणी आपल्याला अलगद असं काढून घ्यायचं आहे, अजिबात चीक वाया जायला नको। एका पातेल्याने इथे मोजून घ्यायचं आहे फोडून घेतलेला चीक सर्व। एक पातेल्याभर जर चीक असेल तर त्याला एकच पातेलं एवढं पाणी घालायचं आहे। एकदम डिटेलमध्ये रेसिपी शेअर केली जेणेकरून चुकू नये। इथे बघू शकता एकाच पातेल्याने पातेलभर पाणी घेतलं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि लाटण्याला तेल लावून घ्यायचं। सोबतच थंड पाणी थोडंसं ठेवायचं आहे। जेव्हा आपल्याला लाटण्याला लागलेलं पीठ काढायचं असतं त्यासाठी थंड पाण्यामध्ये हात डिप करून ते काढून घ्यायचं आहे। एकसारखं आता कोणाची तरी मदत घ्यायची, पातेलं पकडायला लावायचं घट्ट आणि छान असं घोटून घ्यायचं। चिकाला अजिबात गुठळ्या पडायला नको। तुमच्याकडे जर घोट्या असेल त्याचा देखील वापर करा, मस्त त्याने चांगल्या गाठी या फुटल्या जातात। सतत चांगलं ढवळत राहायचं। ज्या काही गाठी बनल्या असतील किंवा तयार झाल्या असतील त्या आपल्याला फोडून घ्यायच्या लाटण्याने। एकसारखं असं एकाच दिशेने फिरवायचं, अधूनमधून अशा त्या गाठी फोडून घ्यायच्या। एकही गाठ व्हायला नको जी सोऱ्यामधून निघत नाही त्यासाठी। छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला, साधारण 10 मिनिटासाठी हा चीक शिजून घ्यायचा आहे। झाकण ठेवायचं, 2-3 मिनिटांनी लगेच झाकण खोलून आपल्याला परत असं घोटून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या गुठळ्या व्हायला नको। परत झाकून ठेवून शिजून घ्यायचा आहे। संपूर्ण चीक शिजायला इथं 10 ते 12 मिनिटं लागतात। गॅसची फ्लेम ही चीक हटत असताना किंवा पूर्ण शिजवत देखील असताना मीडियम किंवा लो ठेवायची आहे। जास्त हाय स्पीडवरती गॅस करायचा नाही, बुडाला भरपूर पीठ चिटकल्या जातं, म्हणजे चीक चिटकला जातो आणि तो वाया जातो। नंतर त्याची कुरडई वगैरे करता येत नाही। आता इथे संपूर्ण असा एकत्र करून पाण्याच्या हाताने आपल्याला काढायचं आहे। खूप गरम असतं, जपून करायचं हे काम आणि झाकण ठेवून द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून परत ह्याची एकदा खोलून आपल्याला घोट्याने घोटून घ्यायचा चांगला, म्हणजे कुठेही याची गुठळी बनायला नको। इथे बघू शकताय। आता झाकून ठेवल्यानंतर परत आपण हा 30-40 सेकंदासाठी संपूर्ण बुडातून आपल्याला परत घोटून घ्यायचा आहे, म्हणजे बुडाला चीक जास्त लागत नाही। संपूर्ण चीक शिजण्यासाठी 10 ते 12 मिनिटं लागतात। चीक शिजवायसाठी जाड बुडाचं पातेलं घ्यायचं, म्हणजे जास्त करपत नाही। इथे बघा सारखा असा फेटून घेतलाय। त्यानंतर आपला चीक झाकून ठेवणार आणि शिजला कसं हे समजायचं। आपण त्याला ओल्या पाण्याचा हात लावल्यानंतर ते हाताला अजिबात चिटकत नाही किंवा त्याचा कलर एकदम ट्रान्सपरंट झालेला असतो, असा हलका हलका जाणवतो। त्यानंतर समजायचं की आपला चीक चांगला शिजलेला आहे। इथे बघू शकताय पांढरी शुभ्र अशी कुरडई बनून तयार झाली। चीक देखील चांगला शिजलाय। चीक चांगला नाही शिजला तर कुरड्याचे तुकडे पडतात। या पद्धतीने आता हातसोऱ्याने मी इथे बनवून घेतलेल्या आहेत। थोड्या क्वांटिटीत बनवायच्या म्हणून हातसोऱ्याने बनवल्या। जर जास्त क्वांटिटीत असतील तर मोठ्या सोऱ्याचा वापर करायचा आहे। इथे संपूर्ण कुरडया मी 1 किंवा 1.5 बेड्याची बनवलेली आहे, जास्त मोठी बनवलेली नाही आहे। तयार झालेल्या कुरडया इथे बघू शकता। काही ऑर्डरच्या होत्या सो दिल्या त्या मी। इथे थोड्याच बाकी आहेत, त्या तुम्हाला मी तळून दाखवणार आहे। तळल्यानंतर देखील पांढरी शुभ्र अशी कुरडई बनवून तयार होते। तुम्हाला ही कुरडई बनवायची पद्धत जर सोपी वाटली असेल किंवा कुठेही थोड्याही जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सोबतच चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका। त्यासोबत आपल्या चॅनलवरती 15हून अधिक हे वाळवणाची सिरीज चालू केलेली आहे। ती जर तुम्हाला हवी असेल तर नक्की प्रोफाईलमध्ये जाऊन चेक करा, म्हणजे ते सर्व पदार्थ तुम्हाला बघता येतील। आणि खूप सोप्या रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत, ज्या तुम्ही एकटीने बनवू शकाल किंवा ज्यांच्याकडे खूप कमी ऊन येतं त्यांच्यासाठी आहे। तळलेली कुरडई अगदी पांढरी शुभ्र आणि कुरकुरीत अशी झालेली आहे।